जय श्री राधा. आज आहे मदर्स डे, म्हणजेच आईचा दिवस. पण आईचा एकच दिवस असतो का? कधी विचार केला आहे का आपण? रोजचा दिवस हा आईचाच दिवस असतो, कारण आई ही आईच असते. साक्षात ईश्वर कोणी जर असेल, जो आपण बघू शकतो, ज्याच्यासोबत आपण बोलू शकतो, ज्याच्यासोबत आपण आपल्याला जे पाहिजे ते मागू शकतो, आणि जो आपले सर्व लाड आणि सर्व इच्छा पूर्ण करू शकतो, तो जर आपण पृथ्वी तलावर, म्हणजे आपण जिथे जन्माला आलो आहे तिथे कोणी आपल्यासोबत असेल, तर ती व्यक्ती असते आपली आई, जी साक्षात ईश्वराने पाठवलेली एक शक्ती असते, आपलं एक वलय असतं, ज्याच्यामुळे आपण सुरक्षित राहतो. देव प्रत्येक व्यक्तीसोबत येऊ शकेल का? अर्थात त्याची देवाची एनर्जी आपल्या सराउंडिंगला असतेच. देवाची जी काही एनर्जी म्हणा, किंवा देवाची जी काही उपस्थिती असते, ती नेहमी आपल्यासोबत असते, जी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. पण आपल्याला जर खरंच आपल्यासोबत कोणी देवाने पाठवलेलं असेल ना, आपली काळजी घेण्यासाठी, तर आईला पाठवलेलं असतं. आई अगदी मुलाला जन्माला घालण्यापासून तर जोपर्यंत आई असते जिवंत, तोपर्यंत प्रत्येक क्षणाची, प्रत्येक आपल्या मिनिटाची, सेकंदाची जी काळजी घेते, ती असते आपली आई. जेव्हा आईच्या पोटात 9 महिने बाळ असतं, तेव्हाही आई किती जपते. आई आपल्या पोटात बाळ आहे ह्या भावनेने स्वतःला खूप जपते, की मला माझ्या पोटात जे काही बाळ आहे त्याला काही झालं नाही पाहिजे. तिथून जी तिचा प्रवास सुरुवात होतो ना, ती एक आई होण्याचा आणि आपल्याला प्रोटेक्शन देण्याचा, तो तिथून सुरू होतो. तर जोपर्यंत आपली आई असते ना, शेवटच्या तिच्या श्वासापर्यंत ती आपल्याला नेहमी संरक्षण देत असते आणि आपल्यासाठी उभी असते. आईसारखं कोणीच करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. खूप क्वचित नाती असतात, जे मावशा म्हणा किंवा आत्या म्हणा, किंवा कोणी अगदी फिमेलच आहे असं नाही, पण मेल ही नाती असतात ना, म्हणजे वडील असेल, काका असेल, आजी आजोबा असेल, कोणी असेल, ती जी खूप कमी नाती जी असतात, ती आईसारखं प्रेम देतात आपल्याला. पण आई जी असते ना, ती अतिशय निस्वार्थी असते. सगळं जग बदलेल, सगळं नातं बदलेल, पण आईचं प्रेम जे आहे ना, आणि आईची जी माया आहे ना, ती कधीच मुलांच्या प्रती बदलणार नाही, अशी ती आई असते. आई प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत उभी राहते. आपण जर काही चुका केल्या तर ती पांघरून त्यावरती घालते, आपल्याला समजून सांगते. आपली सगळ्यात पहिली गुरु कोणी असेल तर आपली आई असते. बरोबर आहे ना? हा तर अनुभव प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये आलेलाच असेल. जर आई आणि वडील, त्यांची मुलं जेव्हा असतात, तेव्हा म्हणजे आपले जे आई वडील असतात, किंवा एखाद्याचं बघा, आपण बघतो की आई आहे, वडील गेले, पण आई कष्ट करते, दिवस रात्र काम करते, पण आपल्या मुलांना मोठं करते. तिच्या मनात दुसऱ्या लग्नाचा विचार येतही नाही, क्वचित येतो, आणि क्वचित ज्या फिमेल्स ज्या असतात त्या दुसरं लग्न करतात का? कारण त्यांची कंडिशन तशी असते. त्यांना गरज जी असते काही गोष्टींची, किंवा लहान असतात, किंवा घरचे म्हणतात म्हणून करतात, पण तिची जी मनातून इच्छा असते ना लग्न करण्याची, ती फार क्वचित असते, नाहीच करत शक्यतो. पण जर आई गेली आणि पिता शेवटी राहिले, तर बघतो आपण जनरली काही करतात लग्न पुरुष, किंवा काही नाही करत. काही पुरुष असे असतात की ते मुलांची आईही होतात आणि वडीलही होतात, आणि आपल्या मुलांचं संगोपन करतात. आई काय काय करते, काय काय करते. अगदी आई ती जेवण करत असली आणि बाळ तिचं छोटं असेल तर, आणि त्या बाळाने काही शी केली, तर आई आपला हात धुते आणि त्या बाळाला आधी अटेंड करते, आधी त्या बाळाला स्वच्छ करते, आणि मग तिचं जे काही काम आहे ते करते. आई जेव्हा लहान मुलं असतं तेव्हा आई रात्रभर जागी राहते. वडीलही राहतात, पण आईही राहते. आई आपल्यासाठी सगळं काही करते, सगळं काही करते. आई आपलं रक्षण करण्यापासून, आई आपल्याला लहानाचं मोठं करण्यापासून, अगदी जर काही वडील नसतात त्या ठिकाणी आई कमवूनही आणते पैसा, आणि घरातलंही करते, आणि लेकरांना आपल्या मोठं करते. आई प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जबाबदारी आई अतिशय बेस्ट वेने हँडल करते, आणि बेस्ट वेने तिचं कर्तव्य पार पाडते. देवानंतर जर कोणी असेल या पृथ्वी तलावर जे आपलं रक्षण करत असेल, तर ती आपली आई असते.
मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. अतिशय जवळची स्टोरी आहे, माझ्या एका मैत्रिणीची आहे. आणि ती माझी मैत्रीण आणि तिचा एक भाऊ होता. अगदी लहान होते आणि त्यांचे वडील जे होते, काहीतरी कदाचित त्यांचा प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल, अ, त्यांनाच माहिती. ते ड्रिंक करायचे आणि त्यांच्या म्हणजे माझ्या मैत्रिणीची जी आई होती, तिला खूप मारहाण करायचे. नंतर तर ते इथपर्यंत, ह्या लेवलपर्यंत त्यांची मारहाण गेली की ते घरातली चाकू असेल, कोयता किंवा काही शस्त्र असेल ते उचलायचे आणि त्या त्या माझ्या मैत्रिणीच्या आईच्या पाठीमागे घेऊन लागायचे. कालांतराने त्यांचं प्रमाण एवढं हाय झालं की त्यांना आपली मुलं बाळही सुद्धा त्या दारूपुढे, व्यसनापुढे त्यांना ती दिसली नाही आणि ते त्या मुलांनाही अगदी मारायला लागले. त्या मुलांच्याही पाठीमागे ते सुरी, चाकू घेऊन, कोयते घेऊन लागायचे. विचार करा किती भयानक प्रसंग आहे हा. पण ती आई जी आहे ना, तिने ठरवलं होतं की मला माझ्या लेकरांचं रक्षण करायचं आहे. ती आई मुलांना घेऊन म्हणजे ते शेताच्या आसपास राहायचे ते. ती आई मुलांना घेऊन शेतात लपायची, लोकांच्या घरात लपायची, अशा ठिकाणी लपायची की जिथे ते ज्या मैत्रिणीचे वडील होते ते शोधू शकत नव्हते. हे काम जे आहे ना, ही संरक्षण देण्याची जी ताकद आहे ना, आणि ही एक स्त्री असून सुद्धा एवढी निर्भीडपणे लढते ना, हे फक्त एक त्या स्त्रीमध्ये असलेली आईच करू शकते. आणि ती जी मैत्रिणीची आई होती ना, ती कुठेही लपायची, म्हणजे कोणाच्याही घरी काम करायची आणि तिच्या लेकरांना खाऊ घालायची. आणि तुम्हाला सांगते, कालांतराने मग त्या माझ्या मैत्रिणीच्या वडिलांचं प्रमाण खूप वाढत गेलं हे करण्याचं. शेवटी त्या आईने खंबीर होऊन निर्णय घेतला की जर माझ्या मुलांना जिवंत ठेवायचं असेल, मला जिवंत ठेवायचं असेल, तर मला ह्या माणसापासून वेगळं व्हावं लागेल. आणि त्या माऊलीने, त्या आईने निर्णय घेतला की मी आता ह्या माणसाला सोडून जाणार, कारण मला माझी मुलं जी आहे ती माझी जबाबदारी आहे आणि माझ्या मुलांना काहीही झालं नाही पाहिजे. असं करत 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 त्या माऊलीने इथे काम कर, तिथे काम कर, NGOमध्ये जाऊन बरीच वर्ष राहिली ती माऊली मुलांना घेऊन. कधी कधी मुलांना ठेवण्याची सोय नसायची तर बहिणींच्या घरी, मैत्रिणींच्या घरी, असं वर्ष मामाच्या घरी असं वर्ष ठेवायची. आणि अशी कशीबशी मुलं मोठी झाली आणि ती माऊलीची जी होती, तिची जी जगण्याची हिंमत जी होती आणि जी मुलांना संरक्षण देण्याची जी हिंमत होती ना, ती अप्रतिम होती. म्हणजे तिचं शब्दात वर्णन करूच शकत नाही आपण. अशी एक फक्त अशी एनर्जी तिच्यामध्ये आली, ती फक्त आई ह्या शब्दामुळे आली. अशी आई असते. खरंच आईसारखं कोणीच या जगात आपल्याला प्रेम देऊ शकत नाही, संरक्षण देऊ शकत नाही. आई प्रत्येक वडिलांचीही भूमिका पार पाडते, आईची भूमिका पार पाडते, प्रत्येक नात्याची भूमिका जी आहे ती आई पार पाडते. आईचा कोणता एक दिवस नसतो, रोजचा दिवस हा आईचाच असतो. जोपर्यंत आई आणि वडील आहे तोपर्यंतच आपल्याला आपल्या जगण्याला जो काही आपण जातो बघा, आई वडिलांकडे जातो, अतिशय थकलेले, दमलेले, भागलेले असतो. आई जी असते ती समजून घेते. त्यानंतर आपल्याला जे काही लाड पुरवायचं असेल, मन मोकळं करायचं असेल, ते आपण आपल्या आईवडिलांजवळ करतो. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना खूप प्रेम द्या, त्यांना खूप समजून घ्या आणि त्यांची सेवा करा. अगदी ते म्हातारपणालाही टेकले तरीही त्यांची सेवा आपण करणं सोडू नये. कारण जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा आपल्याला समजत नव्हतं, जेव्हा आपण शिसू करायचो, तेव्हासुद्धा आईने आपली साथ कधी सोडली नाही. तेव्हा कोण असेल आपल्याला सांभाळायला, तर आपले आईवडील असतात. त्यामुळे आई आणि वडिलांचा असा एक दिवस नसतो, रोजचा दिवस हा आई वडिलांचाच असतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय श्री राधा.